यंदा 15 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात धार्मिक विधी आणि पूजेमध्ये रंगांवर विशेष लक्ष दिले जाते. शास्त्रानुसार सणासुदीच्या दिवशी विशिष्ट रंगाचे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी या रंगांचे कपडे परिधान केल्याने सर्व देवी देवतांची कृपा होते आणि शनिदेवाची कृपाही प्राप्त होते. रंग लाल. लाल रंगाला हिंदू धर्मात शुभाचे प्रतीक मानले जाते. लाल रंग धारण केल्याने देवी लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होते. महिलांनी या दिवशी लाल रंगाची साडी किंवा सूट परिधान करणे आवश्यक आहे. यामुळे घरात सुख समृद्धी येईल आणि देवी लक्ष्मीची कृपा कुटुंबावर राहील. गुलाबी रंग. गुलाबी रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि सौभाग्याचा निदर्शक मानला जातो. हा रंग सकारात्मकता आणि प्रेमाचाही सूचक मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी गुलाबी रंग धारण केल्याने भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी प्रसन्न होतात. असे म्हटले जाते की हा रंग धारण केल्याने जीवनात शांती आणि समृद्धी येते. हिरवा रंग. हिरवा रंग गणपतीला खूप प्रिय आहे आणि हिरवा रंग धारण केल्याने त्याची पूजा केल्यानेही भगवान शंकर प्रसन्न होतात. अशा स्थितीत मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही हिरवा रंग घातला तर तुम्हाला प्रथम पूज्य श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घरात रिद्धी सिद्धींचे आगमन होईल, असे मानले जाते. केशरी रंग. केशरी रंग हा हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी केशरी रंगाचे वस्त्र परिधान केल्याने सूर्यदेवतेचा आशीर्वाद मिळतो, असेही मानले जाते. यंदा मकर संक्रांतीला तुम्ही केशरी रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करू शकता. पिवळा रंग. पिवळा रंग देवगुरु बृहस्पती आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा अध्यात्म आणि धर्मासाठी जबाबदार ग्रह आहे. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घाला. यामुळे तुमचे मन धार्मिक कार्यात आणि उपासनेत व्यस्त राहील. असे मानले जाते की पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने मनात सकारात्मक भावना निर्माण होतात आणि श्रीहरीच्या कृपेने सौभाग्य प्राप्त होते. काळा रंग. पुराणातील अशी एक कथा सांगितली जाते की सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावलीने काळे वस्त्र परिधान केलेलं होतं. हे झालं कथेतील कारण. मात्र यामागचे वैज्ञानिक कारणाबद्दल सांगायचे झाल्यास हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस असतो. त्यामुळेच अधिक उष्णता शोषून घेणारे काळे कपडे या दिवशी आवर्जून परिधान केले जातात. इतर कोणत्याही रंगाच्या कपड्यांच्या तुलनेत उष्णता शोषून घेण्याची काळ्या रंगाची क्षमता अधिक असते. त्यामुळे शरीराला ऊब मिळते. काळ्या रंगाच्या कपड्यांचा फायदा शरीर उबदार ठेवण्यासाठी होतो. म्हणून अगदी लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सारेच जण या दिवशी काळ्या कपड्यांना प्राधान्य देतात. बांगड्यांविषयी बोलायचे झाल्यास संक्रांती या सणाला सर्व सुहासिनी बायका बांगड्या चढवतात. म्हणजेच हिरव्या रंगाच्या बांगड्यांना या दिवशी खूप मान आहे. सर्व सुवासिनी बायका हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करतात. हिरवा रंग हा सुवासिनींच्या सौभाग्याचा रंग आहे. मकर संक्रांत हा दान आणि नद्यांमध्ये स्नान करण्याचा दिवस आहे. असे मानले जाते की या दिवशी पवित्र स्नान केल्याने हजारपट शुभ फळ मिळते. हिंदू धर्मात कोणत्याही सण किंवा शुभ प्रसंगी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते, परंतु केवळ महाराष्ट्रातच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालण्याची प्रथा आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी मकर संक्रांत ही एका विशिष्ट रंगावर येते. आणि ज्या रंगावर संक्रांत आली आहे तो रंग त्या दिवशी वज्र करायचा असतो. म्हणजेच ज्या रंगावर मकर संक्रांत आली आहे त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करायचे नाहीत. यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्याने पिवळ्या रंगाचा ड्रेस किंवा साडी परिधान करू नये.